धनगर फैल आणि छत्रपती शिवाजी चौक परिसरात सध्या अखंड हरिनाम सप्ताहामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले। या सोहळ्यात हरिभक्त पारायण उमेश महाराज गोस्वामी यांच्या ओजस्वी वाणीतून श्रीमद भागवत गीता कथेचं श्रवण करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। सप्ताहाच्या निमित्ताने दररोज भजन, कीर्तन आणि प्रवचनाची रेलचल पाहायला मिळत आहे। तर उमेश महाराज आपल्या कथेतून भक्ती मार्गाच्या श्रेष्ठता आणि मानवी जीवनातील नैतिक मूल्ये अत्यंत सोप्या भाषेत मांडत आहेत। तर स्थानिक मंडळाच्या सुयोग्य नियोजनामुळे महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या या सोहळ्याला मोठा प्रतिसाद मिळतोय। संपूर्ण परिसरात आध्यात्मिक चैतन्य पसरलं आहे। तर या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय मांटे यांनी। आपल्या न्यूज मराठी 24/7 चॅनल प्रतिनिधी शेगाव प्रतिनिधी अक्षय मांटे पाटील। तर आज आपण आहोत भागवत सप्ताहामध्ये। तर आपण बघू शकता इथे भागवत सप्ताहाचा कार्यक्रम चालू आहे। तर त्यांच्याशी आपण महाराजांशी संपर्क साधणार आहोत। तर या आपण महाराज संपर्क साधो। नमस्कार, आपल्या न्यूज मराठी तुमचं स्वागत आहे। तर महाराज केव्हाचं भागवत किती दिवसापासून चालू आहे साहेब? हे महाराज जवळजवळ 5 दिवस झाले। 5 दिवस झाले। ओके, तर हे बघा 5 दिवसापासून हा भागवत सप्ताहाचा प्रोग्राम इथे शेगाव या ठिकाणी सुरू आहे। महाराज आपली सेवा देत आहेत। तर सेवेकरी पण इथं आहेत। आपण सेवेकरांशी नक्कीच बोलू। एक मिनिट आपण सेवेकरांशी पण बोलू। तर सेवेकरी काय नाव आपलं? गजानन अवकाळे। कुठले साहेब आपण? पिंपरी देशमुख। पिंपरी देशमुख। आपण? मी मंगेश देशमुख, राहणार जवळा बुद्रुक। बरोबर। आपण भाऊ? प्रज्वल बावणे, हिंगणा वैजनाथ। तू फार जेवण दिसत राव। चांगला आनंद आहे बा, जेवण लोक आपल्या ह्याच्यामध्ये येत आहेत, आनंद वाटला। चला महाराजांशी आपण संपर्क साधू। तिकडे नका दाखवू। आपण कुठले महाराज? माटेगाव। माटरगावच्या आहात। किती वर्षांनी या सेवेमध्ये आहात तुम्ही? जवळजवळ 2001 पासून। 2001 पासून सेवेमध्ये आहात। मग ही सेवा प्रत्येक ठिकाणी वेगळी असते। कुठं शिव महापुराण कथा असते, कुठं शिवमहापुराण पण करता तुम्ही? कुठं श्रीराम कथा असते। वेगवेगळ्या कथा असतात। तर ही जी कथा आहे की नाही, ही कथा श्री उमाकांत दादा गुरुमले यांनी कथा सुरू केली होती। तर जवळजवळ या कथेला आजपासून 24 वर्ष झाले। त्यांचे म्हणजे त्यांचा जो मुलगा आहे म्हणजे शिवाजी काका गुरुमले आणि नंतर दुसरे जे पुत्र आहेत रामविलास गुरुमले, त्यांच्या अनुषंगाने कथा सुरू आहे। ओके, चला धन्यवाद। आनंद आहे। चला धन्यवाद, तुम्ही सेवा अशी बजावत राहा। धन्यवाद। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्या हस्ते तेल्हारा तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्ते भैया उर्फ सुरेश राजेशराव खारोडे यांचा जनसेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय। अहिल्यानगर येथे आयोजित या सोहळ्यात सूरज खारोडे यांना सच्चा सक्रिय कार्यकर्ता आणि रुग्णसेवक म्हणून सन्मानित करण्यात आले। कर्जमुक्ती आंदोलनातील पायंदळ दिंडी असो वा गोरगरीब रुग्णांची सेवा, खारोडे यांनी नेहमीच मैदानात उतरून प्रहारच्या विचाराचा झेंडा उंच ठेवला आहे। केवळ पोस्टरवर न दिसता प्रत्यक्ष जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर लढणाऱ्या या कार्यकर्त्यांचा सन्मान झाल्याने तेल्हारा तालुक्यात सध्या अभिमानाचं वातावरण आहे। मैदानात झिंजणाऱ्या बच्चू भाऊंचा सलाम अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। या पुरस्कारामुळे कार्यकर्त्यांमध्ये आता नवा उत्साह पाहायला मिळतोय।